घटना आहे कांचन नावाच्या शिक्षिकेच्या आयुष्यातील. व्यक्तीला जीवनात प्रत्येक क्षणी सुख पाहिजे असते, परंतु प्रत्येक वेळी आपल्याला आयुष्यात सुख मिळेल असं नाही. दुःख आहे म्हणून सुखाला किंमत आहे. तरी देखील मनुष्य सुख मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. लग्न झाल्यानंतर आपल्याला पती चांगला मिळावा, त्याच्या घरी सर्व सुखसुविधा असाव्यात, अशा एक ना अनेक अपेक्षा तरुण मुलींच्या असतात. एखाद्याच्या नशिबाला हे मिळते सुद्धा, पण त्यात पुढे अडचणी निर्माण होतात. एखादी गोष्ट आयुष्यात अशी काही घडून जाते की त्या एका चुकीच्या वागण्यामुळे आयुष्य संपुष्टात येते. कांचन नावाची तरुणी ही 11वी मध्ये शिक्षण घेत असताना मैत्रिणीबरोबर म्हाताऱ्याकडे गेली. म्हाताऱ्याने कांचनला पाहिलं आणि तुझा हात माझ्या हातात दे असं तिला म्हणाला. त्यावेळी कांचनने नकार दिला, तरी देखील म्हाताऱ्याने हात सोडला नाही आणि काही वेळातच कांचन आणि तिची मैत्रीण त्या म्हाताऱ्या बाबापासून निघून गेल्या. तो एक क्षण कांचनच्या आयुष्यात काट्यासारखा टोचत राहिला. जेव्हा म्हातारा कांचनला बोलवत होता त्यावेळी तिला इच्छा नसताना देखील त्याच्याकडे जावे लागायचे. आठवड्यातून एक दिवस गेले तर 4 दिवस कांचन आनंदात घालवायची. लग्न नव्हते, नोकरी नव्हती, त्यावेळी ठीक होते. मात्र आता कांचन शिक्षिका झाली होती. पती शिक्षक होता, तरी देखील कांचनला त्या म्हाताऱ्या बाबाकडे जावे लागायचे. शेवटी म्हातारा बाबा जास्तच वेदना देऊ लागला. त्यावेळी कांचनला त्याच्या वेदना सहन झाल्या नाही आणि कांचन हिने कोणाचाही विचार न करता आपली जीवनयात्रा संपवली. कांचनच्या आयुष्यात आलेला बाबा नेमका कांचनबरोबर काय करत होता ते आपण स्टोरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल. अलवार येथे राहणारी कांचन ही 10वीचं शिक्षण केल्यानंतर 11वीच्या वर्गात तिने प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर चांगल्या प्रकारे महाविद्यालय शिक्षण चालू होतं. अतिशय आनंदी राहणारी कांचन कॉलेजमध्ये मैत्रिणीशी गप्पा गोष्टी करायची. मैत्रिणीचा एक समूह कांचनने तयार केला होता. अतिशय देखणी असलेली कांचन अभ्यासामध्ये सुद्धा अतिशय हुशार होती. 11वीचे शिक्षण सुरू असतानाच आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक सकाळ एक नवी उमेद घेऊन येईल असं तिला वाटत होतं. शिक्षणाच्या प्रवाहात असताना मनावर फक्त यशस्वी होण्याचा विचार असलेली कांचन सर्वांना प्रिय वाटायची. त्यामुळे मैत्रिणीच्या गराडा तिच्या भोवती असायचा. कॉलेजमध्ये आल्यानंतर एखादा तास ऑफ असला तर कांचन ही मैत्रिणीबरोबर मार्केटमध्ये जायची. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वच्छंद असणारी कांचन कधीकधी भविष्यात जोडीदार कसा मिळेल याचाही विचार करायची. जोडीदार चांगला मिळेल, पण आपण सुद्धा काहीतरी सरकारी नोकरीत लागले पाहिजे असा काहीसा विचार कांचनचा होता. त्यामुळे तिने 12वीपासून प्रयत्न सुरू केले होते आणि या 12वीच्या वर्गात शिक्षण घेत असताना कांचनच्या आयुष्यात वेगळे वळण आले. कांचन हिची मैत्रीण देवी सहाय्यक कुमार बाबाकडे जात होती. त्या बाबाकडे गेल्यानंतर तो बाबा त्या मैत्रिणीला एका रूममध्ये घेऊन जायचा आणि काही वेळातच तो तिला बाहेर आणून सोडायचा. त्यामुळे कांचन हिला हे जरा विचित्र वाटू लागलं. त्यावेळी कांचनने मैत्रिणीकडे म्हातारा आतमध्ये काय करतो हे विचारलं. तेव्हा तिने त्याच्याकडे आले तर आठवडाभर मन शांत राहतं असं सांगितलं. काही वेळातच कांचन आणि मैत्रिणी त्या म्हाताऱ्या बाबापासून निघू लागल्या आणि त्याचवेळी कुमारची नजर कांचनवर पडली. कांचनवर नजर पडली त्यावेळी कांचनला त्याने आवाज दिला. तू सुद्धा आतमध्ये ये असं सांगितलं. त्यावेळी इच्छा नसताना देखील कांचन त्या कुमारच्या रूममध्ये गेली. वेळातच कुमारने दरवाजा लावायला सुरुवात सांगितली. कांचनचा हात त्याच्या हातात घेतला. काही वेळातच कांचन रूमच्या बाहेर आली. तेव्हा कांचन बाहेर आली त्यावेळी तिचे अंग जड वाटू लागलं. आनंदात गेलेली कांचन रूममधून बाहेर आल्यानंतर शांत झाली होती. तिला आतमध्ये काय केलं हे लक्षात सुद्धा नाही आलं, पण डोकं आणि अंग जड पडलं एवढंच कांचनला आठवत होतं. 2 दिवस कांचन ही कॉलेजला गेली नाही आणि 2 दिवसानंतर कांचनला कुमारने जे काही केलं त्यामुळे वेदना सुरू झाल्या. त्यावेळी कांचन हिने मैत्रिणीला माझ्याबरोबर कुमारबाबाने काहीतरी केलं आहे असं सांगायला सुरुवात केली. त्यावेळी मैत्रिणीने तुला शिष्य केलं असेल असं सांगून वेळ मारून नेली. त्यानंतर वर्षभराचा कालावधी निघून गेला. कांचनचे 12वीचे शिक्षणही पूर्ण झाले आणि त्यानंतर कांचनला कुमार बाबा आठवू लागला. त्यामुळे 2-3 महिन्याला कांचन कुमार बाबाकडे जाऊ लागली.
जर गेलं नाही तर कुमारबाबा कांचनला त्रास देऊ लागला. त्यामुळे कांचन त्याच्याकडे जाऊ लागली. दोघांमध्ये आता घनिष्ठ मैत्री झाल्यासारखं कांचनला वाटू लागलं होतं. त्या म्हाताऱ्या बाबाची भेट घेतली नाही तर कांचनला सुद्धा करमत नव्हतं. 2 वर्षाचा कालावधी निघून गेला होता. त्यावेळी कांचनला आपण खूप वाईट करत आहोत असं वाटू लागलं. याच काळात कांचनचा B.Edला नंबर लागला. त्यावेळी कांचन हिने म्हाताऱ्या बाबाची भेट घेतली आणि आता मला यामधून मुक्ती द्या असं सांगितलं. त्या बदल्यात मी तुम्हाला 50,000 रुपये देतो असंही कांचन त्यांना बोलली. पण आता त्रास सहन होत नाही, कारण मला माझ्या आयुष्यात आनंदी राहू द्या. असं जेव्हा कांचन म्हणत होती त्यावेळी कुमार याने 50,000 रुपये घेतले आणि कांचनला मुक्त केलं. आता आपण स्वतंत्र झालो आहोत याचा आनंद कांचनला झाला होता. काही दिवसातच B.Ed झाल्यानंतर कांचन ही शिक्षिका म्हणून नोकरीला लागली आणि घरच्या लोकांनी देखील कांचनसाठी एक शिक्षक मुलगा शोधला. दोघांचे लग्न अतिशय थाटामाटात झाले. कांचनला पाहिजे तसा पती तिच्या आयुष्यात आला होता. समाधान आणि आनंदीमय वातावरणात कांचनचा संसार सुरू झाला होता. या सुखी संसारात 2 मुले जन्माला आली. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित सुरू झालं. कांचनला पुन्हा त्या कुमारबाबाची ओढ लागली. आयुष्यात सुखाचे दिवस चालू होते, परंतु कांचनच्या डोक्यातून कुमारबाबाचे विचार गेले नव्हते. त्यामुळे लग्न झाले तरी कांचनला कुमार हा बोलावू लागला. त्याच्या मनात कांचन बसलेली होती. त्यामुळे तो कांचनला वारंवार त्रास देऊ लागला. कांचनचे लग्न झाले होते, त्यामुळे तिला आता त्या बाबाकडे जाण्याची आवश्यकता नव्हती. तरी देखील कांचनचे मन त्या कुमार बाबाकडे वळत होते. सुखी संसार चालू होता. पती शिक्षक होता. कांचन ही सुद्धा चांगल्या शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होती आणि घरात 2 मुले होती. तरी देखील कांचनला त्या म्हाताऱ्याकडे गेल्याशिवाय इच्छा पूर्ण होत नव्हती. 11वी परिचय झालेला कुमार म्हातारा लग्न झाल्यानंतर देखील कांचन बरोबर संपर्कात होता. त्यामुळे कांचन सुखी संसारामध्ये आता विघ्न नको म्हणून त्या म्हाताऱ्याकडे काही दिवस गेली. पण आता हे किती दिवस करायचे? आतापर्यंत कुमारबाबाला त्रास थांबवण्यासाठी भरपूर पैसे दिले, तरी देखील तो कांचनला सोडायला तयार नव्हता. कांचन मात्र अडचणी नको म्हणून सर्व काही सहन करत होती. पतीला देखील काही गोष्टी कांचनच्या मनात असल्याचं कळालं होतं. त्यामुळे जर आपली जास्त बदनामी झाली तर अडचणी वाढतील आणि सर्व संसाराची माती होईल असं कांचनला वाटू लागलं. मुलांना देखील लोक नाव ठेवतील, त्यापेक्षा आपणच जर या मायजालापासून बाहेर पडलं तर चांगलं होईल असा कांचनच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळे कांचन हिने कुमारबाबाची भेट घेतली. मला कायमचे मुक्त करण्यासाठी काय घेणार असं विचारलं. तेव्हा कुमारबाबाने मला 5,00,000 रुपये हवे आहेत असं सांगितलं. अन्यथा तुझ्याबरोबर जे काही झालं ते सर्व माझ्याकडे आहे अशी धमकी द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत जी गोष्ट कोणालाच माहीत नव्हती ती गोष्ट नवऱ्याच्या कानावर पडली तर अडचणी वाढतील आणि आता 5,00,000 रुपये घ्यायचे कुठून आणि द्यायचे कसे असा प्रश्न कांचन समोर होता. त्यावेळी तिने आता ज्या काही वेदना आतापर्यंत झाल्या त्या सहन केल्या, पण आता नको असं म्हणून एक चिठ्ठी कुमारबाबाच्या नावाने लिहिली आणि सर्वांना व्हॉट्सअप मेसेज केला. त्यावेळी मुले देखील क्लासला गेली होती. कांचन ही घरी एकटीच होती आणि शिक्षण चालू असताना झालेली चूक आयुष्यात शेवटपर्यंत आपल्याला सोडत नाही. त्यामुळे पुन्हा नवीन आयुष्य मिळेल म्हणून कांचनने पती मुलाचा विचार केला नाही आणि आपली जीवनयात्रा संपवली. जवळच्या लोकांना केलेला मेसेज जेव्हा त्यांनी पाहिला तेव्हा खूप उशीर झाला होता. पती घरी आल्यानंतर कांचनची अवस्था पाहून तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. त्यावेळी कांचन हिने जो काही मेसेज केला होता त्या मेसेजमध्ये कुमारबाबाचे नाव होते. त्यानुसार त्या कुमारबाबाला पोलिसांनी अटक केली. परंतु ज्या पद्धतीने कुमारबाबाने कांचनबरोबर केलं होतं त्यामुळे तिची मानसिकता खराब झाली होती आणि तिने जे टोकाचं पाऊल उचललं तिच्या या निर्णयामुळे संसार तर मोडलाच, पण 2 मुले उघड्यावर पडली. त्यामुळे आयुष्यात एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते हे या घटनेवरून सिद्ध होते. जीवनात पावले आनंदाने टाका, चूक लक्षात होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.